नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात रामचंद्र नलावडे लिखित कादंबरी खोत. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्याची परवानगी दिली याबद्दल दिलीपराज प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडचे मी मनापासून आभार मानतो. श्रोते हो, खोत ही कादंबरी आहे 3 पिढ्यांची. खोत कादंबरीत आजोबांपासून ते त्यांच्या नातवांपर्यंत 3 पिढ्यांचा कालावधी समाविष्ट करण्यात आला आहे. यातली पात्र, प्रसंग, घटना काल्पनिक आहेत असं रामचंद्र नलावडे सरांनी लिहून ठेवलेलं आहे. ऐकवतो तुम्हाला कादंबरी खोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कादंबरीचा भाग किंवा कुठलीही कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. रामचंद्र नलावडे लिखित खोत भाग पहिला. पहाट फुटली होती. आभाळात शुक्राची चांदणी उगवली होती. हवेत गारवा होता. वारा मंद मंद वाहत होता. पहाटेच्या दहिवरानं धरणी चिंब भिजली होती. त्यामुळे धरणीला हुडहुडी भरलेली होती. आभाळातील रात्रभर चमचमणाऱ्या चांदण्या दुःखी होऊन जमिनीवर कोसळत होत्या. त्यांच्या वियोगानं आभाळ पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीगत तळमळत होतं. पहाटेच्या गारव्यानं सुद्धा घरट्यात अजून जाग आली नव्हती. एखादा पक्षी येवलेसे डोळे उघडून घरट्या बाहेर पाहायचा आणि पुन्हा डोळे मिटून घ्यायचा, जणू त्याची झोप अजून पूर्ण झालेली नव्हती. वाघाची डरकाळी ऐकून जंगलाला नुसतं कापरं भरत होतं आणि भूकंप झाल्याप्रमाणे जमीन त्या भयसूचक आवाजानं हालत होती. दहिवरानं भिजलेल्या पायवाटांना अजून जाग आलेली नव्हती. खुराड्यात कोंबड्यानं पाय लांब करून तुर्रेबाज मान वर करून खच्चून बांग दिली. त्याचा कुकुच्चकू असा आवाज दूरवर ऐकू जात होता. पहाटेच्या वेळी डोंगराला वळसा घालून 3-4 बैलगाड्या हरणगावच्या दिशेनं तांबड्या कच्च्या रस्त्यावरनं संथ गतीनं निघाल्या होत्या. बैलगाड्यांच्या खाली घासलेटचा कंदील जळत होता. धुरानं कंदिलाची काच काळी पडली होती. मिणमिणता तांबूस प्रकाश बैलांच्या पायांखाली सांडत होता. पहाटे पडलेल्या त्या दहिवरानं बैलांच्या अंगावरची जाड कातडीसुद्धा थरथरत होती. त्यांच्या डोळ्यातनं पाणी पाझरत होतं. रगेल बैल मस्तीत डिरकत होती. त्यांच्या पायाखाली उठलेला लाल धुळीचा लोळ पहाटेच्या अंधारात बेमालूम मिसळत होता. बैलगाड्या चिरेखाणी जवळून अगदी संथ गतीनं जात होत्या. डोंगराच्या पोटात असलेली चिरेखाण उंच होती. तिची खोली अंधारात दिसत नव्हती. ती उंच चिरेखाण अंधारात गूढ गंभीर उभी होती. सर्वात पुढे जाणारा गाडीवान विडीचं जळकं थोटूक जाळवंडात टाकून थांबला आणि मागून येणाऱ्या गाडीवानाला हळू आवाजात म्हणाला, थोडा वेळ थांबायचं का? नग नग. अरे शेकुटी करू, अजून रातभरीचे. हा पण हिदं नग, चिरेखानीच्या मोहर गाड्या थांबू. अरे हिथं गाड्या कधी थांबत नाहीत. तू इकडं नवीन आला आहे म्हणून तुला काय ते ठावं नाही. चल तू मोहर चल बाबा, तुला समज सांगतो मी. संवाद थांबला. गाड्या पहाटेच्या अंधारात संथ गतीनं पुढे पुढे सरकायला लागल्या. सड्याजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात बैलगाड्या थांबल्या आणि गाडीवान एके ठिकाणी जमले. शेकोटी पेटवून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अरे तू मागाशी म्हणला चिरेखानीजवळ गाड्या कंदी थांबत नाहीत म्हणून, काय भानगड काय आहे? कळू दे की वाईच. नव्या आलेल्या गाडीवानानं मनातली शंका गुडघ्यावर गरम हाताचे तळवे फिरवत खालच्या आवाजात विचारले. त्याचं कसं आहे काशे? आम्ही मक्त्याचा भात घालायला वर्षाला हरणगावात बैलगाड्या घेऊन येतो. तेव्हा आमासनी आयळून बातमी आहे, त्या चिरेखानीत गंगाधर खोताच्या धाकट्या भावानं जीव दिलाय. त्याचं नाव वासू होतं. त्याच्या तोंडातले शब्द ऐकून नव्या आलेल्या गाडीवानाच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. त्याच्या डोळ्यांपुढे जीव दिलेल्या वासूची भली मोठी मानवी आकृती दिसायला लागली.
थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा विचारलं, पण गड्या त्याने का म्हणून जीव दिला असन? अरे खोत म्हणजे गावचा राजा. तो म्हणन तसं गाव चालणार, काय कमी होतं त्याला? काशार, तू म्हणतो ते अक्षी बरोबर आहे. खोत म्हणजे गावचा राजाच की त्यो. माणसानं जन्म घ्यावा तो खोताच्या घरात. कंच्या गोष्टीची कमतरता नाही. पण कसं आहे ना, समध्या गोष्टी पैसे देऊन विकत नाही घेता येत. वासूचा ना एका कुळवाडीच्या पोरीव जीव जाडला होता. तो तिच्या संगट लगीन बी करायला तयार झालता. बरं मग मोहर काय झालं? नव्या आलेल्या गाडीवानानं अधीर होऊन त्याला विचारलं. अरे ती वार्ता ऐकली आणि गंगाधर खोतलंय खवळले. त्याने भावाला स्पष्ट सांगून टाकलं, म्हणले कुळवाडीच्या पोरीला तुझं या घरात आणलं तर तुला मी घरात घेणार नाही. वाडवाडला चमेळकतीचा एक दाणा बी तुला मिळणार नाही. तुझा तू, माझा मी. खोताच्या घराण्याला तू बट्टा लावशील, किडं पडून मरशीन. अरा गंगाधर खोताना असं तोडून भावाला बोलायला नाही पाहिजे नव्हतं. आता लहान पोरानं मांडी उशी केली तर कोणी मांडी कापून टाकतं वय? काश्या सहानुभूतीनं म्हणाला. अरे थोरल्या भावाचं बोलणं ऐकून वासूनं त्याच्या डोसक्यात राग घालून घेतली आणि तो तिरमिरीनं त्याच्या भावाला म्हणला, ह्या मोरं मी माझं तोंड तुला कधी धावणार नाही. असं म्हणून तो वाडाच्या बाहेर पडला रागाने आणि चिरेखानीवरनं घेतली उडी. स्वपला खोत. नाही मग त्या कुळवाडीच्या पोरीसमोर काय झालं? का तिने बी जीव दिला? अरे धाकटू बोवडाची ती थोरली पोर, तिचं नाव छबू. अरे दिसायला बटाबामना ग ते म्हणतात. वासूनं जीव दिल्याचं तिला कळतात ती झाली ना सैर बहीर. अरे ती सुधीक जगबुडी खाडी तोडी घ्यायला पळाली होती. मग लोकांनी तिला धरलं आणि घरात आणलं. पण त्या दिवसापासून तिला लागलं येड. अंगाव परकर पोलकं काय बी ठेवत नाही. दिवसभर निसती वासू 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 करत राहती. तुला सांगतो ती बी लय दिवस नाही जागायची. गाड्या ह्याच्यावर एक उपाय आहे, ती त्या धक्क्यातनं लगेच बरी होईन. कंचा उपाय सांग? अरे आपल्या गावातला महादू गुरव आहे ना, करण ना बरी तिला. त्यासाठी धाकटो बोवडानं त्याच्या पोरीला महादू गुरवाकडं न्यायला हवं. हे बघ, कुणाचं चांगलं होत असेल तर आपण त्याला मदत करू. पण गुरवाकडं जाताना काय काय सामान घेऊन जाय पाहिजे हे त्याला आपण अगोदर सांगायला पाहिजे ना. सांगतो की. हे बघ, 3 दाराचा एक लिंबू, काळा बिब्बा, काळा द्वारा, काजळ, काळं वस्त्र, काळे मणी, धूप, काळे तीळ, काळी मिरी, योग काळ्या पाखाचा कोंबडा आणि 3 पोयंडी अंडी. म्हणजे रवणीला ठेवलेल्या ज्या कोंबडीच्या अंड्यातनं पिल्लं जन्म घेत नाहीत अशी अंडी. या समध्या वस्तू दिल्या बिगर गुरव त्याच्या कामाला हातच लावणार नाही. हे बघ, आपण असं करू, मागत्याचा भात वाढेव दिला ना का आपण बैलगाड्या घेऊन सरळ धाकट्या बोवडाचं घर गाठायचं. त्याला असं ना असं सांगू, त्याचा विचार घेऊ, तो काय म्हणतोय ते बघू, आहे का नाही? मग ठरलं ना. सगळ्यांनी त्याची री ओढली. चिलमी पेटल्या होत्या. त्यांचा धूर गडद अंधाराला चिरत आभाळात वळसे घेत चालला होता. समोर शेकोटी पेटली होती. तिचा धूर चिलमीच्या धुरात बेमालूमपणे मिसळून गेला होता. बरगड्यांना जोर देत गडी चिलमीचा गरम धूर छातीत भरून घेत होते. त्या तंबाखूच्या धुरानं त्यांना स्वर्गीय आनंद मिळत होता. जणू त्यांच्या लिबलिबीत पांढऱ्या फट्टक ओठांना अमृताचा स्पर्श झालेला होता. त्यांचे डोळे जागरणामुळे तारवटले होते. ते इंगळाप्रमाणे दिसत होते. नाकावाटे चिलमीचा गरम धूर बाहेर सोडत काशा गेंगाण्या आवाजात म्हणाला, जांभ्या ताकडाची चिरे खानगाड्या लय उच असेल नाही का? तर अरे गंगाधर खोताच्या वाड्याला जो जांभा दगड वापरण्यात आलाय ना, तो दगड ह्याच खाणीतनं कामगारांनी काढला होता. झाली त्याला 50 वर्ष. त्या टायमाला तो वाडा बांधायला दिगू खोताला 9 लाख रुपये खर्च आला होता. दिगू खोत हा गंगाधर खोताचा बापूस. लय करारी गडी. अरे तो वरडला ना तर कुळं फाळाफाळा मुतत. अख्ख्या तालुक्यात दिगू खोताला लय नवलाक्या म्हणून ओळखायची लोक. तवाचा जमानाच गाजीवला त्याने. अरे गोरा साहेब सुद्धा गावात आल्यावर दिगू खोताला नमस्कार हाणायचा.
दिगू खोताची परवानगी नसेल तर सोजीरं गावात पाय दिकून ठेवत नव्हती. आयो मग हिलायची गरबाज खोत होता म्हणायचा. तुला सांगतो का अशा, एकदा एका सोजीरानं गावात येऊन एका कोळवाडणीची छेड काढली. ती कोळवाडीन रडत रडत आली ना देगू खोताकडं. अरे खोत लय गरम झाला. मग आईला त्या सोजीराचे आमच्या गावात येऊन आमच्या पोरीबाळीची छेड काढतोय, त्याला काय आता मी सोडत नाही, त्याला रक्ताचीच आंघोळी घालतो. अरे असं म्हणून खोत हातात बंदूक घेऊन दात ओठ चावत जंगलात त्या सोजीराच्या मागं लागला ना. त्या सोजीराला त्याने पकडला. 5 दिवस नारळाच्या झाडाला बांधून ठेवलं त्याला. उपासमारीनं जेव्हा तो सोजीर बेशुद्ध पडला तेव्हा त्यांनी त्याची सुटका करून टाकली. नाही मी आता ऐकलं ते नावालच आहे म्हणजे नाही का. सोजीर गावात आलाय म्हणल्यावर मी दारं खिडक्या बंद करून लपतो आणि हा गडी बंदूक घेऊन त्याचा पाठलाग करतो. म्हणजे वाघाचंच काळीज असन का त्याचं. अरे तापसरीत खोत गेला ना तेव्हा गावात 3 दिवस चूल नाही पेटली. समद्या गावानं सुतक पाळलं होतं. शेकोटीत घातलेली वाळलेली लाकडं पेटून आता त्यांची राख झाली होती. छापी झाडून गाडीवानांनी चिलमी कनवटीला लावल्या. झुंजूमुंजू झालं होतं. झाडांना कंठ फुटला होता. रानात अजगराप्रमाणे वेड्या वाकड्या जाणाऱ्या पायवाटा एव्हाना जाग्या झाल्या होत्या. पश्चिमेकडनं येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यानं उंच झाडांची पानं हालायला लागली होती. करवंदीच्या जाळवंडातून खसपस असा आवाज ऐकू यायला लागला होता. एखादा ससा किंवा भेकर जाळवंडातनं इवलसं डोळं काढून आजूबाजूच्या परिसराचा कानोसा घेत होतं. पूर्व दिशेला गुलाल उधळल्यागत दिसू लागल्यावर काश्या कृष्य शरीराची हालचाल करत म्हणाला, चला गाड्यानो, आता आपल्याला वाड्याकडं निघायला हवं. वय 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 आता गाड्या घेऊन आपण निघूया. बैलांनी देखून चांगली विश्रांती घेतली. सूर्यदेव उंचवायच्या वक्ताला आपण वाड्यावर पोचू. चला आता. गाडीवानांनी बैलाच्या मानेवर सापत्या पुन्हा आवळल्या. शेणाचा पो टाकून बैल हरणगावच्या दिशेनं दमदार पावलं टाकत चालायला लागली. विश्रांती घेतल्यामुळे आता त्यांच्या पायांना चांगला जोर आला होता. त्यांच्या पायांच्या खोरांना नाल मारल्यामुळे कच्च्या रस्त्यावरनं चालताना बैलांना त्रास कमी होत होता. बैलगाड्यांच्या पाठीमागून गाडीवान पायी चालत येत होते. आता ते तोंडातनं चकार शब्द काढत नव्हते. माना खाली घालून ते झपाझपा चालत होते. खोतांचा वाडा जसजसा जवळ येत होता तसतशी त्यांच्या मनाची चलबिचल होत होती. मनात एक प्रकारची भीती निर्माण होत होती. हरणगावच्या खोतांना भेटण्याची संधी मिळणार म्हणून त्यांना आनंदसुद्धा झालेला होताच. गंगाधर खोतांच्या वाड्याच्या फाटकाजवळ बैलगाड्या पोचल्या तेव्हा सूर्य उगवलेला होता. त्याची कोवळी किरणं वाड्याच्या कौलांवर नाचत होती. परसदारी नारळ पोफळीची उंच वाढलेली झाडं वाऱ्याच्या झोतानं डवलत होती. कुळवाड्यांच्या बायका अंगणात सडा रांगोळी करण्यात दंग झाल्या होत्या. गोठ्यातून गुरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकू येत होता. खोतांचे गडी गोठा स्वच्छ करून ताजं दूध काढत होते. गायींच्या आचळातनं चर्र चर्र असा आवाज निघत होता. वाडा केव्हाच जागा झाला होता. मक्त्याचा भात घेऊन आलेले गडी फाटकाजवळ गोळा झाले. पहारेकऱ्यानं त्यांना हटकलं आणि करड्या आवाजात विचारलं, ए काय काम आहे रे? ए आम्हाला खोतांना भेटायचे. कोणच्या गावावईनं आलो? आम्ही आलो आहे वाडागावनं. खोताकडं तुमचं काय काम? पहारेकऱ्याचा आवाज खाली येण्याचं काही चिन्ह नव्हतं. आम्ही मक्त्याचा भात घेऊन आलो. तसं आम्ही प्रत्येक वर्षी येतो ना, तुम्ही ओळखत नाही का आम्हाला? राधे माझे वडील खोताकडं चाकरी करत होते. ते वारले शिमग्यात. त्यांच्या जागी खोताने मला चाकरी दिली. पहारेकरी थोडा वेळ त्यांच्या चेहऱ्याकडे बघत थांबला. ते चौघेही मनातनं थोडे घाबरले होते. त्यांच्या डोळ्यात भीती आणि लाचारी स्पष्ट दिसत होती. खोतांच्या पहारेकऱ्याबरोबर सुद्धा त्यांना मोठ्या आवाजात बोलायचं धाडस होत नव्हतं. चुकून एखादा शब्द खोताबद्दल तोंडातनं जायचा आणि पहारेकरी तेल मीठ लावून ती गोष्ट खोतांच्या कानावर घालायचा आणि मग खोतांचे गडी त्या चौघांवर तुटून पडणार. त्यामुळे ते खालच्या आवाजात त्याच्याशी बोलत होते. विचार करून तोंडातनं शब्द बाहेर काढत होते. त्यांना ठाऊक होतं की खोताच्या चापकानं किती जणांच्या तरी पाठीचं धिरडं झालेलं होतं. ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते काळजी घेत होते.
काळोराम चेहऱ्याचा तो पहारेकरी त्याचे तंबाखू खाऊन पिवळे पडलेले दात दाखवत म्हणाला, तुम्ही असं करा, तुम्ही थोडा वेळ इथं थांबा. मी खोतांच्या गाड्याच्या कानावर ही गोष्ट घालतो. खोत आत्ता आंघोळी करून देवघरात देवपूजा करत असतील. त्यांना देवाची पूजा करायला लई वखूत लागतोय. खोतांनी परवानगी दिली म्हणजे मी तुमच्या बैलगाड्या आज सोडतो. माझी बी नवी नवी चाकरी आहे, ती जायला नको. माझ्या बापसानं माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नासाठी खोताच्याकडनं ऋण काढलं होतं, ते फेडण्यासाठी मी ही चाकरी करतोय. हे बघा, तुझं बोलणं आमासनी पटतंय. खोताची परवानगी भेटल्या बिगर आम्ही काय गाड्या आत घालणार बी नाही. हां, आमच्या पाय तुमसनी कशा पायतारस. वाड्यात लगबग चालू होती. खोतांच्या विश्वासू नोकराकडे निरोप देऊन तो पहारेकरी फाटकाजवळ तळहातावर तंबाखू मळत निवांत बसला. ते चौघे गाडीवान खोतांच्या बोलवण्याची वाट बघत फाटकाजवळ घुटमळत होते. इतक्यात खोतांचा विश्वासू नोकर नारायण लगबगीनं पहारेकऱ्याजवळ आला आणि त्याने त्याला फाटक उघडायला सांगितलं. चारही बैलगाड्या आत आल्या आणि गडी कोठारामध्ये भाताची थप्पी लावण्याच्या कामात दंग झाले. नारायण हा खोतांचा अगदी विश्वासू नोकर होता. झाडाचं पान हललं तरी तो गंगाधर खोतांच्या कानावर घालायचा. वाड्यात पडलेल्या चीजवस्तूला तो कधीही हात लावायचा नाही. त्यामुळेच गंगाधर खोतांचा नारायणावर लोभ होता. ते त्याला कधी दृष्टीआड करत नसत. त्याच्या निगराणीखाली वाड्यातली कामं होत होती. त्याचं चालणं तुरुतुरू होतं, बोलणं कमी होतं, तो मोजकंच बोलायचा. आता तो दाराजवळ उभं राहून भाताची पोती मोजत होता. त्याच्या डोक्यावर सफेद टोपी होती, अंगात धोतर आणि 2 खिसे असलेली कोपरी होती. दोन्ही हात कोपरीत घालून तो भाताची पोती मोजत होता. भाताची पोती रचणाऱ्या गाड्यांच्या अंगातनं घामाच्या धारा लागल्या होत्या. पाठीवर पोतं टाकून ते भाताच्या कोठाराकडे कमरेत वाकत चाललेले होते. वाड्यात 14-15 स्त्री पुरुष खोतांकडे काम करत होते. त्यामुळे वाड्याचा कोपरा जिवंत झालेला होता. कुणी भात कांडत होतं, कुणी चुलीवर आंघोळीला पाणी तापवत होतं, कुणी जमीन सारवत होतं, तर कुणी परसदारी परजलेल्या कुऱ्हाडीनं लाकडं फोडत होतं. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली होती. एकूण 18 खोल्यांचा वाडा दुमजली होता. बैठकीच्या खोलीत एकाच वेळी जवळजवळ 100 माणसं बसू शकतील एवढी ती मोठी होती. समोर कारंज होतं. त्यातून जलधारांचा वर्षाव अष्टप्रहर होत होता. सूर्योदयाच्या वेळी तो देखावा नयनरम्य दिसायचा. प्रत्येक खोलीत रात्री गोडे तेलाचे दिवे जळत असत. देवघरात मात्र तुपाचे दिवे जळायचे. वाड्यात कसल्याही गोष्टीला दादात नव्हते. घरी उपासमारीला कंटाळलेली कुळवाडी जेवणाच्या आमिषानं वाड्यात अंग मोडून काम करत. दिवसभर काम केल्यावर खोतांकडे 2 वेळा डाळ भात त्यांना पोटभर खायला मिळत असे. आंघोळ करून गंगाधर खोत देवघरात चौरंगी पाटावर बसून देवांची पूजा करत होते. त्यांच्या गळ्यात जानवं होतं. त्यांनी पितांबर नेसलं होतं. त्यांच्यासमोर तूप घातलेली समई मंद मंद जळत होती. तोंडातल्या तोंडात खोत ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः असं म्हणून देवाच्या चांदीच्या मूर्तीवर जास्वंदीचं ताजं फूल आणि तांदूळ वाहत होते. त्यांची पूजा अखंड चालू होती. पूजा करताना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना मुळीच आवडत नसे. म्हणून देवघरात बसून ते पूजा करत असताना तिकडे कोणी काम घेऊन सहसा जात नसत. वाड्यातले नोकर त्यांना नाना म्हणून साथ घालत त्यांच्या पत्नीला नानी म्हणत असत. घरात नोकर चाकर भरपूर असल्यामुळे नानी दिवसभर झोपाळ्यावर बसून जपमाळ ओढत. नानींचं लग्न झाल्यावर त्या फक्त एकदाच त्यांच्या माहेरी जाऊन आल्या होत्या. पुन्हा त्यांनी माहेरचं तोंड म्हणून कधी बघितलं नव्हतं. कुणी म्हणत असत की त्यांच्या माहेरी फार दारिद्र्य आहे. कुणी म्हणत नानांना त्यांच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आवडत नाही. अशी एक ना अनेक कारणं माणसं त्या पंचक्रोशीत सांग. खरं कारण अजून गुलदस्त्यात आहे, ते कोणाला अद्याप ठाऊक झालेलं नाही. नाना नानीच्या लग्नाला आजमितीला 25 वर्ष पूर्ण झाली होती. परंतु नानींनी त्यांच्याबरोबर वाद कधीही घातला नाही. मनाचा निचरा होण्यासाठी त्या जपमाळ ओढत झोपाळ्यावर बसत. पण खोतांच्या इव्रतीला धक्का पोचेल असं त्या कधीच वागल्या नाहीत. आंब्याच्या झाडाला मोहर यावा तसा त्यांचा संसार वाड्यात बहरला. पोटपाणी पिकलं. मानमरातं भाऊसमौज झाली. देवानं नानींना भरभरून सुख दिलं होतं, तसंच दुःखसुद्धा दिलेलं होतं.
नाना कधी कधी जमदग्नीचं रूप घेत तेव्हा त्या तोंडातून ब्रसुद्धा काढत नसत. थोड्या वेळानं नानांचा राग निघून गेल्यावर त्या जवळ जाऊन त्यांना विचारत, अहो माझं काही चुकलं का? मी तसं तुम्हाला विचारायला नको होतं. मी काय करू सांगा ना, माझ्या तोंडात काहीच राहत नाही. नानींचे पाझरलेले डोळे बघून नाना हसत हसत म्हणत, गो निर्मला, तुझा काही चुकलेलं नाही, माझंच चुकलं आहे. मी तुझ्यावर एवढं रागवायलाच नको होतं. नानांचे हे शब्द कानी पडल्यावर नानींचा राग पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळून जात असे. काळजावर मोरपीस फिरल्याप्रमाणे त्या सुखावून जात. नाना पूजा आटोपून झोपाळ्यावर येऊन बसले. त्या झोपाळ्याला पितळेच्या कड्या लावल्या होत्या. नाना झोके घेत तोंडातून जय श्रीराम जय श्रीराम असं एकसारखं म्हणत होते. प्रभू रामाचा जयघोष करत असताना त्यांनी त्यांचे डोळे अर्धवट मिटून घेतले होते. त्यांचा विश्वासू नोकर नारायण त्यांच्यासमोर आदबीनं उभा राहिला आणि त्याने त्यांना नाना अशी गोड हाक मारली. त्या आवाजानं नानांनी त्यांचे डोळे उघडले. त्याच्याकडे कटाक्ष टाकत त्यांनी खालच्या आवाजात विचारलं, नारायण, काय काम आहे? नाना, मक्त्याचा भात वडगावातून आला होता, ते मी कोठाऱ्यात भरून घेतलं आहे बरं का. बेस केलंस. आता तू एक काम कर, जे लोक भात घेऊन आले त्यांना तू माझ्याकडे लगेच घेऊन ये. त्यांना काही गोष्टी मला विचारायच्या आहेत. नाना, मी त्यासनी लगेच येतो तुमच्याकडे घेऊन. रांडाच्या पळ लवकर. नारायण तुरू तुरू चालत तिथनं बाहेर पडला. ते चारही गडी दमून भागून बैलगाड्यांजवळ थांबले होते. नारायण त्यांच्याजवळ गेला आणि तुम्हाला खोतानं बोलवलंय तर लगेच चला असं अडखळत म्हणाला. त्याचा निरोप ऐकून गडी मनातनं थोडे धास्तावले. नंतर मनाचा हिय्या करून ते गडी त्याच्या पाठोपाठ चालत बैठकीच्या खोलीत आले. नाना पितळेच्या आडकित्यानं पलंगावर बसून ओली सुपारी कातरत होते. कातरलेली सुपारी तोंडात टाकून त्यांनी करड्या आवाजात त्या गाड्यांना विचारलं, भाताच्या किती तुम्ही बैलगाड्या आणल्या? जी 4. 4 बैलगाड्यांमधनं तुम्ही किती खंडी भात घेऊन आलात? नानांच्या तोंडात ओल्या सुपारीची चव रेंगाळत होती. खोतानो, 4 बैलगाड्यातनं मी 4 खंडी भात आणलाय. प्रत्येक बैलगाडीत 1 खंडी भात भरला होता. त्याचं बोलणं ऐकून नाना पुन्हा आवाज चढवत म्हणाले, रांडच्यानू, वडगावातून प्रत्येक वर्षी मला 6 खंडी भात येतो. आणखी 2 खंडीचा भात का नाही आणला तुम्ही? खोतानू, यावर्षी भातावर करपा रोग पडला होता. लावणीच्या वक्ताला पाऊस सुधीक नव्हता. मग भाताचं पीक कमी आलं बघा. म्हणून ठरलेला मक्ता तुम्हासने नाही घालता आला. मोरल्या वर्षाला आम्ही ठरलेला मक्ता घालू. आता वाईस गरीबाव दया करा. तुम्ही आमचे मायबाप. काश्या गयावया करत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून नानांचं समाधान झालं नाही. त्यांच्या कपाळावरची शीर तट्ट फुगली. ती उघड्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. त्यांचा सुरकुत्या पडलेला गौरवर्णीय चेहरा लालभडक झाला. आवंढा गिळून नाना करड्या आवाजात म्हणाले, पुढल्या वर्षी मी स्वतः तुमच्या गावात मक्ता वसूल करायला येणार आहे. तुमच्या या अडचणी नेहमीच्याच आहेत. गंगाधर खोताला शेंडी लावणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जे मला सांगाल त्याच्यावर मी विश्वास ठेवीन? कदापि नाही. मी या तालुक्यात 7 गावचा खोत आहे. देवानं मला माणसं ओळखायची अक्कल दिली आहे. तुम्हा सगळ्यांना मी दया दाखवली तर उद्या तुम्ही मला मक्ता घालाल का? कटोरी घेऊन भीक मागायची वेळ येईल माझ्यावर. तुम्ही ज्या जमिनी आज कसताय, ज्याच्यावर तुम्ही पोट भरताय, त्या जमिनीचा शेतसारा सरकार दरबारी मी भरतोय. जमिनीचा शेतसारा मी भरला नाही तर मामलतदार माझ्या वाड्यावर जप्ती आणेल. तेव्हा तुम्ही रांडच्यानो या खोताची मजा बघत बसाल. गोऱ्या साहेबांना मला कोठरीत बंद केल्यावर तुम्ही मला त्या ठिकाणी सोडवायला याल का सांगा? निबिड अरण्यात नरभक्षक बिबट्याची गाठ पडावी आणि भीतीनं काळजाचं पाणी पाणी व्हावं तशी गत त्या चौघांची झाली होती. नाना संतापानं थरथरत होते. ते चौघेजण त्यांच्यासमोर शर्मेनं आणि भीतीनं पायाच्या अंगठ्याकडे बघत उभे होते. पुढे काय बोलावं हे त्यांना सुचेना म्हणून ते गप्प उभे होते. थोड्या वेळानं नानाच त्यांना म्हणाले, आता एक वेळ मी तुम्हाला माफ करतोय.
पुढच्या वर्षी मी कुठलीही सबब ऐकून घेणार नाही. माझा हा निरोप तुम्ही तुमच्या गावच्या पोलीस पाटलाला इथून गेल्यावर लगेच सांगायचा आणि त्याला सांगायचं खोतानं ताबडतोब बोलवलं आहे. यात हायगय होता कामा नये. खोतानू, आम्ही तुमचा निरोप पोलीस पाटलाला लगेच सांगू, चूक नाही होणार त्याच्यात. आता तुम्ही रात्रभर प्रवास करून दमला असाल. बावीवर जा, आंघोळ्या करा. नारायणला मी तुमच्या न्याहारीची व्यवस्था करायला सांगतो. न्याहारी करा आणि मग गाड्या घेऊन तुमच्या गावी खुशाल जा. जी सरकार, सगळे एकदम म्हणाले. समोर खांबाप्रमाणे उभ्या असलेल्या नारायणकडे बघत नाना त्याला म्हणाले, नारायणा, स्वयंपाकघरात वर्दी देऊन पाहुण्यांच्या न्याहारीची व्यवस्था कर. नंतर श्रीफळ आणि नवीन वस्त्र देऊन त्यांची पाठवणी कर. धांदरटपणा करू नकोस. मी सांगितलेलं काम नीट ध्यानात ठेव. अभयजी, यात कसर होणार नाही जी. मी आता लगेच स्वयंपाकघरात वर्दी देतो. बरं, आता निघा तुम्ही. नानांनी ओली सुपारी कातरून पुन्हा तोंडात टाकली. ओल्या सुपारीची चव त्यांच्या तोंडात रेंगाळायला लागली. इतक्यात दबक्या पावलाने नानी त्यांच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या कानाजवळचे केस सफेद झालेले दिसत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. वार्धक्याची चाहूल त्यांना केव्हाच लागली होती. त्यांचा चेहरा मात्र एखाद्या सागरासारखा शांत दिसत होता. तोंडातली ओली सुपारी चघळत नाना खालच्या आवाजात नानीला म्हणाले, निर्मला, तू उभी का? बस इथे माझ्या शेजारी. का म्हातारपणी माझ्या शेजारी बसायला तुला शरम वाटते आहे? अहो, तसं काही नाही आहे. मग ये बैस. मला ठाऊक आहे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तू बोलायला माझी काही हरकत नाही आहे. मघापेक्षा नाना आता भलतेच शांत झालेले दिसत होते. शिसवी पलंगावर त्यांच्या जवळ बसत नानी त्यांना म्हणाल्या, मगाशी तुम्ही उगाच त्रागा करून घेत होतात. अहो, त्यामुळे तुमच्या जीवाला त्रास होतो. चिंता, काळज्या वाढतात. त्यापेक्षा माणसानं आपलं म्हणणं शांतपणे मांडावं ना. निर्मला, मला ठाऊक होतं तू हेच माझ्याजवळ येऊन बोलणार आहेस. अहो, मी तुम्हाला कधी वाईट नाही सांगणार. तुमची मनःशांती बिघडली तर तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो हे सांगायला मला आता कोणा ज्योतिषाची गरज नाही. तुमच्या सहवासात मी पूर्ण 25 वर्ष काढली आहेत. नानी त्यांच्या डोळ्यात बघत बोलत होत्या. निर्मला, अगं कुळांशी असंच बोलावं लागतं. त्यांच्याशी गोड बोललं ना तर ते आपलं पोतेरं करून टाकतील. त्यांच्यावर आपला मुळीच वचक राहणार नाही. या गोष्टी तुला अजून ठाऊक नाहीत. अहो, तुम्ही मला कधी वाड्याच्या बाहेर पडू दिलं नाही, मग मला कशी माहिती होईल? निर्मला, तुझा अधिकार या वाड्यापुरता. मी जिवंत असेपर्यंत वाड्याच्या बाहेर पडण्याचा अधिकार तुझा नाही. लक्षात ठेव, तू 7 गावांची खोतीण आहेस. माझ्या पश्चात तुझाच अधिकार. खोतिणीनं वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलं की तिची किंमत 0. आणखीन काही तुला सांगायला हवं आहे का? माणसानं म्हटलं की ताक ओळखायला शिकलं पाहिजे. अहो, मला कळलं आहे तुम्हाला काय म्हणायचं ते. मी काही एवढी भोळी नाही आहे. लग्न झाल्यावर मी माहेराचा त्याग केला तो तुमची मर्जी राखण्यासाठी. तुम्हाला ज्या गोष्टीचा तिटकार आहे ती गोष्ट मी कधी केलीच नाही. मी कधी तुमच्या मनाविरुद्ध वागले हे तुम्ही मला आठवून तरी सांगू शकाल का? नाना थोडा वेळ मनाशी विचार करायला लागले की निर्मला आज आपल्याशी फार समजूतदारपणे बोलते आहे. तिच्या मनात काय आहे हे आपण अजून नीट ओळखू शकलेलो नाही. इतक्या दिवसात ती आपल्याशी बोलू शकली नाही, ते आज ती बोलून घेणार आहे का काय? पण काहीही झालं तरी तिने मर्यादा सोडता कामा नये. बायकोचं ऐकून नंदीबैलाप्रमाणे मान हलवणारा मी खोत नाही. आज तिने आपल्याला माहेरचं उदाहरण का म्हणून दिलं? नानांच्या काहीही लक्षात येत नव्हतं. ते थोडा वेळ भिंतीवर लावलेल्या राजा रविवर्माच्या चित्राकडे बघत राहिले. त्यांच्या तोंडातनं गरम उच्छवास बाहेर पडून मोकळ्या वातावरणात मिसळत होता. निश्वास टाकून नानी त्यांना किंद्र्या आवाजात म्हणाल्या, माझं थोडं तुमच्याकडे काम होतं. तुम्ही नाही म्हणू नका. काम थोडं नाजूक आहे म्हणून तुमच्यापुढे पदर पसरते. नानांचा तर्क खरा ठरला. बायकोचं अंतर्मन जाणून घेण्यासाठी नाना त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाले, बोल. मला त्या छबूच्या घरी जायची परवानगी द्याल का? का? अहो, ती फार आजारी आहे. वासूचं नाव घेत ती सारखी बडबडत असते. तिला तिच्या अंगावरच्या कपड्याची सुद्धा शुद्ध नाही आहे.
हे तुला कोणी सांगितलं का वाड्याचा मानपान बाजूला ठेवून तू एका कुळवाड्याच्या घरी जाऊन आलीस? हां, अहो मी तिच्या घरी नाही गेले. नारायणाने माझ्या ते कानावर घातलं, मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला विचारते आहे. निर्मला, तू तिच्या घरी जाऊन काय करणार आहेस? तू मांत्रिक आहेस का वैद्य आहेस? वासूच्या त्या प्रकरणामुळे गावात आपली नाचक्की झाली, ती कमी झाली म्हणून तू त्या पोरीच्या घरी जायला तयार झालीस का? वाड्याचा घास त्या पोरीच्या मुखात घातला तर ती बरी होईल असं गावात सगळे लोक बोलतात. कोवळी पोर आहे हो, हाकनाक मरून जाईल म्हणून माझा जीव चडपडतोय. या उपर तुमची मर्जी. त्यासाठी तिच्या घरी जायची गरज नाही. नारायणाकडून तिला घास पाठव. पण ही गोष्ट गावात कोणालाही कळता कामा नये. कळलं का मी काय म्हणतोय ते? हो कळलं. नानी मनातनं थोड्या नाराज झाल्या होत्या. इतक्यात नारायण तुरू चालत त्यांच्यासमोर येऊन आदबीनं उभा राहिला. आवंढा गिळून तो गेंगाण्या आवाजात अडखळत म्हणाला, नाना, तालुक्यातनं सांगावं आलाय. हां, पुढे बोल. येत्या चंद्रवारी मामलेदार साहेबांची स्वारी आपल्या गावाला भेट देणार आहे. तातडीचा कालावा आहे म्हणून सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून नानांचा नूर एकदम बदलून गेला. ते बसल्या जागेवरून ताडकन उठले आणि करड्या आवाजात म्हणाले, नारायण, स्वारी गावात भेट द्यायला येणार म्हणजे आपल्याला आता कामाला लागलं पाहिजे. त्यांनी गोऱ्या साहेबांकडे अहवाल धाडला तर आपली खोती राहणार नाही. त्यांची सरबराई उत्तम झाली पाहिजे. तू दप्तरीला ताबडतोब निरोप दे, माझ्यासमोर हजर कर. पक्का सूड, कच्चा सूड, बोडखत, जंगल पाहणीचे नकाशे इत्यादी कागदांच्या दप्तरीला सांगून ते तयार ठेवलं पाहिजे. मामलेदार साहेब ते कागद बघायला मागतील. गावच्या महारांना सांग, गावात त्यांना स्वारी येत असल्याची दवंडी द्यायला सांग. त्यांच्याकडून संपूर्ण गाव झाडून लख्ख करून घ्यायला हवं आहे. साहेबांच्या मुक्कामाची सोय वाड्यात करू म्हणजे आपली फार दगदग नाही होणार. जी सरकार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता लगेच दप्तरीला कालावा करतो आणि महारांना निरोप देऊन बोलवून घेतो. ऐगय होता कामा नये. नाना, तुम्ही काय बी चिंता करू नका. त्यांची बडदास्त उत्तम होईल. मी ह्या वाड्याचं मीठ खाल्लंय नाना. नारायण, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून नाना मऊ भात खाण्यासाठी नानींच्या पाठीमागून दमदार पावलं टाकत जेवणाच्या खोलीच्या दिशेनं जायला लागले. मामलेदार साहेबांना खुश करून तालुक्याला परत कसं पाठवायचं याचाच ते मनात विचार करत होते. गोऱ्या साहेबाची मर्जी राखल्यामुळे अजूनपर्यंत त्यांची खोती गावात शाबूत होती. काही गावात खोती नष्ट करून ती गावं इंग्रज सरकारनं खालसा केली होती आणि त्या गावातल्या जमिनीची कागदपत्र कुलकर्णीची नेमणूक करून त्याच्या ताब्यात देण्यात आलेली होती हे नानांना माहिती होतं. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा पहिला भाग. या कादंबरीचा दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.